नमस्कार, अनुष्का's होममेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आलू चाट। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण इथे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालणार आहोत। त्यानंतर मी इथे 1 वाटी हरभऱ्याची डाळ शिजवून घेतलेली आहे, ती घालणार आहोत। त्यानंतर अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे, 2 चिमूटभर हळद, अर्धा चमचा धने पावडर, त्यानंतर अर्धा चमचा जिरा पावडर, चवीनुसार मीठ। हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जास्त नाही परतायचं आहे आणि थोडंसं मॅश करायचं आहे अर्धवट। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्यामुळे मी शेअर केलेली रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल। आपण इथे डाळ परतून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे 2 बटाटे शिजवून घेतलेले आहेत, मॅश करून घ्यायचे आहेत ते बटाटे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा घरचा मसाला, 2 चिमूटभर हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, चवीनुसार मीठ घालणार आहोत। त्यानंतर आलं आणि 4-5 लसूण पाकळ्या किसून घालायच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर छोटासा गोळा घेऊन जसं आपण पुरणाच्या पोळीत पुरण भरतो तसे यामध्ये डाळ भरायची आहे, या पद्धतीने। हे आलू चाट खायला खूप छान लागते। या पद्धतीने असं बंद करून घ्यायचं आहे त्याला। आता आपण तव्यावर त्याला फ्राय करणार आहोत। इथे तव्यावर तेल घालायचं आहे। दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचं आहे। मला रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। मी इथे 1 वाटी दही घेतलेला आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे साखर घालायची आहे, ते मिक्स करून घ्यायचं आहे। ही टिक्की आपल्याला चमच्याच्या साहाय्याने थोडीशी कट करून घ्यायची आहे, त्यामुळे त्यामध्ये आपण दही घातल्यानंतर त्यामध्ये जाईल। जे बनवलेलं दही आहे ते घालायचं आहे आपल्याला त्यावर। त्यानंतर इथे चाट मसाला घालायचा आहे। इथे बारीक शेव घालणार आहोत आपण। डाळिंब घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।